तर बाबांनो, आपली नवीन ट्रिप चालू झाली होती. गुजरातला जायचं होतं आपल्याला. आपण दमनचा माल भरला होता आणि आलो बघा नगर बायपासला. तर या ठिकाणी इतके 7:30 लागली होती ना, एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं. एका गावची कुठली यात्रा होती राहुरीची, त्याच्यामुळे इकडं नगर बायपासलाच गाड्या अडवल्या होत्या. त्याच्यामुळे मग तिथून निघालो बघा. राहुरी वगैरे पास करून आलो बघा कोलारला. या ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो होतो, कारण आमचा माही बाई पण भेटला होता या ठिकाणी. आम्ही दोघं तिकडे ड्रायव्हर होतो. आणि मग काय, हे आमचे पाठीमागे चाचा होते. चाच्याला पण म्हणलं घ्यावं ब्लॉकमध्ये. मग चहा वगैरे घेतला. नाशिक वगैरे पास करून पुढे आल्यानंतर काही झोपच आवरत नव्हती. 6 वाजल्या होत्या सकाळच्या नाशिक पास करायला. मग याच ठिकाणी 2 तास झोप घेतली. झोपेतून उठल्यानंतर असं वाटत होतं की उठावंच नाही, एवढी झोप लागली होती. पंपावरच फ्रेश वगैरे होऊन आलो बघा किल्ल्यापाशी. हा आहे रामशेज किल्ला. 5.5 वर्ष मराठ्यांनी लढवलेला हाच तो किल्ला होता. बरेच वर्ष झाले या किल्ल्याला भेट द्यायची, वरती जायचं इच्छा आहे, परंतु गाडी धंदा असा आहे की या धंदा सोडून कुठं जाता येत नाही. किल्ल्याच्या पायथ्यालाच एक छोटंसं हॉटेल आहे, त्या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. आणि रामशेज किल्ल्याजवळ नाश्ता करून आलो बघा करंजळीच्या घाटामध्ये. या घाटामध्ये गाडी पलटी झाली होती आणि काचाची गाडी पलटी झाली होती. भैया लोकांची आंध्राची गाडी होती. गाडी पलटी झाली होती आणि अख्ख्या लेफ्ट साईडच्या रोडवरती सगळ्या काचा पडल्या होत्या. तुम्ही जरी करंजळी घाटामध्ये कधी आला ना, तर ड्रायव्हर भावांनो, एकदम सावकाश घाट उतरायचा. झोप लागली असेल तर घाटाच्या वरती झोपायचं, कारण इतका भयान आणि इतका डेंजर घाट आहे की ह्याला सुरक्षा कटडे सुद्धा व्यवस्थित नाहीत. त्यामुळे जर गाडी चुकून लग बाय चान्स खाली गेली तर गाडी खूप खाली जाऊ शकते, आपला जीवही जाऊ शकतो. त्याच्यामुळे आधी स्वतःच्या जीवाची पर्वा करायची. गाड्या काही 1 येतील 10 येतील त्याचा विचार करायचा नाही, पण आपला जीवाची नक्की विचार करून चाला. चॅनलवरती नवीन आला असेल तर मित्रांनो, चॅनल फॉलो वगैरे करत जावा, कारण तुमचे साथ आणि तुमचा सपोर्ट असंच काय माझ्यासोबत राहू द्या हीच विनंती करतो आपल्याला. आणि बघत राहा पुढचा. सगळे घाटबीट पास करून आलो बघा पेठच्या बॉर्डरवरती. या ठिकाणी अजून यांचा धंदा असाच यांनी चालू ठेवलेला आहे. हे प्रत्येक गाडी अडवून पैसे वगैरे घेतात. आम्ही काही झाटा वगैरे थांबत नाही या ठिकाणी. काय थांबायचं का, आपल्या खिशातला मोकार पैसा ह्या बेकार चोट लोकांना द्यायचा. ड्रायव्हर भावांनो, तुम्ही पण अजिबात त्या बॉर्डरला थांबायचं वगैरे नाही, कारण हे बॉर्डरवरती फक्त चुतेगिरी चालते. इथं विनाकारण थांबून ड्रायव्हर लोकांकडून पैसे घेतले जातात. त्याच्यामुळं ना, आला असंच निघून जायचं. थांबायचं बिंबायचं अजिबात काय नाही, यांचं काहीच ऐकायचं नाही आणि निघून जायचं. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर बघा खपाडा घाटामध्ये एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं. काय विषय झाला होता काय माहिती, परंतु बघू आता पुढे गेल्यानंतर काय होतंय. आणि आपण अशीच मजा करत असतो गाडी चालवताना. डान्स करते कसं काय वागा. पुढं आल्यानंतर बघतो तर काय असला भयान पिकअपवाल्याचा ॲक्सिडेंट झाला होता मित्रांनो. हे पहा, अख्ख्या गाडीचा फार चक्का चूर झाला होता. त्यामुळे एवढं सगळं ट्रॅफिक जाम झालं होतं. भावाला काही लागलं वगैरे नसावं. आणि इकडे बघा राईट साईडला पण, लेफ्ट साईडला ते पिकअप पडलं होतं, राईट साईडला तर एवढा भयान ॲक्सिडेंट झाला होता ना. हे बघा त्या ठिकाणी इथं पोलीस वगैरे सगळे उचलण्यासाठी गाडी आले होते. हे बघा मुंडक्याचं वगैरे काहीच राहिलं नाही भावांनो. त्यामुळे गाडी चालवताना ना भावांनो एकदम सावकाश, अजिबात घाई करायची नाही, एकदम सावकाश निवांत आपल्या जीवाची पर्वा करून गाडी चालवत जावा, एवढी विनंती करतो भावांनो तुम्हाला. हे बघा फायनली आलो बघा दमनमध्ये. आणि दमनमध्ये पण रस्त्याचे वगैरे कामं चालू असल्यामुळं ना या ठिकाणी पण भरपूर ट्रॅफिक जॅम झालं होतं. वैताग येतो ट्रॅफिक आल्यानंतर. त्याच्यानंतर आलो बघा दमनच्या कंपनीजवळ. हे बघा या माळरानात एकटीच कंपनी आहे. इथं काही झाटर चहा वगैरे नाही, काय नाही, नाश्ता वगैरे काहीच भेटत नाही भावांनो. त्याच्यामुळं ना पहिल्यांदाच इथं कोणी येत असेल ना तर नाश्ता वगैरे करून या. ओसाड कंपनी पडलेली आहे. इथं डोंगर आहे सगळा, पुढे गेला रस्ता बंद, कंपनी एकटीच आहे. गाडी बिडी खाली करून आलो बघा वापीमध्ये. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, फॉलो करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.